नमस्कार, मी पल्लवी। आज आपण या ठिकाणी बघणार आहोत गुलाबजाम रेसिपी। खूप सोप्या पद्धतीने मी गुलाबजाम रेसिपी शेअर केलेली आहे। सहजपणे तुम्ही हे गुलाबजाम खव्यापासून घरच्या घरी बनवू शकता, तेही गव्हाच्या पिठापासून। इथे मैदा सुद्धा तुम्हाला वापरण्याची गरज नाही। बघू शकता तुम्ही एकदम रवाळ तर झालेलेच आहे, पण त्यामधलं टेक्स्चर तुम्हाला बघून तोंडाला पाणी आलं की नाही? मग चला, असेच तुम्हाला गुलाबजाम शिकायचे आहेत ना गव्हाच्या पिठापासून। बिलकुल बिघडण्याची शक्यता नाही आणि त्याचबरोबर बिघडणार तर नाहीच, पण असे मस्त रवाळ कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर चला, तुम्ही जर चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेलवरती प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहायला मिळतील। तर या ठिकाणी घेतलेलं आहे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि त्यानंतर जवळजवळ अर्धी वाटी किंवा छोटी एक वाटी खवा असेल। जवळजवळ पावशर तर नाहीये, पण 4 छटाक तरी खवा असेल। तर तुमच्या म्हणजे खव्याच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं। आता किती घ्यायचं हे तुम्हाला जर समजत नसेल तर खव्यामध्ये जेवढं तुम्हाला गव्हाचं पीठ बसवता येईल तेवढं पीठ बसवायचं, त्यापेक्षा जास्त पीठ बसवायचं नाही। म्हणजे जास्त जर गव्हाचं पीठ झालं तर तुमचे गुलाबजाम हे रवाळ आणि लुसलुशीत होणार नाहीत। आता हे बघा, इतपत वल्ल होईपर्यंतच आपल्याला गव्हाचं पीठ त्यामध्ये टाकायचं आहे आणि असं हाताने छान खव्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करायचं। त्यानंतर घालायचं आपल्याला अर्धा टेबलस्पून खाण्याचा सोडा। आता हे दोन्ही मिश्रण मिळून पाव किलोच्या थोडंसं जास्त असेल, तितक्यासाठी आपल्याला अर्धा टेबलस्पून खाण्याचा सोडा टाकायचा आहे। तुमची जर खव्याची क्वांटिटी असेल तर तुम्ही त्यानुसार आता हे खाण्याचा सोडा वापरायचा। आता हे मिक्स करून झाल्यानंतर सोडा, खवा आणि गव्हाचं पीठ असं छान हातावर चोळून घेतलं की मग काय करायचं, आपल्याला लागेल तसं थोडं थोडं दूध घेऊन आपल्याला याचा छान उंडा मळून घ्यायचा आहे। म्हणजे आपण जसं गव्हाचं पीठ मळून घेतो त्याच प्रकारे हेही पीठ आपल्याला थोडंसं सैलसर मळायचंय। आता इथे तुम्हाला जर दुधाची गरज पडत नसेल, तुम्ही गव्हाचं पीठ कमी घातलं असेल तरीही चालतं बरं का। असं नाही की दूध तुम्हाला भिजवण्यासाठी घ्यावंच लागेल, नाही वापरलं तरीही चालतं। तुमचा ऑलरेडी असाच उंडा बनत असेल तर मग इथे दुधाचा वापर करू नका किंवा थोडासा हात घ्या। आता हातावरती बनवून बघा की गुलाबजाम तयार होतात का। गुलाबजाम तयार होत असेल तर आपला गुलाबजामचा उंडा बनवून झालेला आहे। तुम्हाला जर वाटलंच 10-15 मिनिटं हे उंडा रेस्ट करायला ठेवायचा आहे तर तुम्ही ठेवू शकता। इकडे आपण चाचणी बनवून घेतलेली आहे। आता चाचणी अगोदरच मी बनवायला ठेवली होती। तुम्हाला याची किती साखर टाकली, किती पाणी टाकलं हे माहिती नाही, पण तुमच्या गुलाबजामनुसार तुम्ही साखर घ्या। वजनाला तुमचा खवा आणि पीठ वजनाला अर्धा किलो असेल तर अर्धा किलो साखर आणि 2 ग्लास पाणी घ्यायचे। मी इथे 1 वाटी मोठी 1-1.5 वाटी साखर घेतली आणि 1-1.5 वाटीच पाणी घेतले। आता चाचणी थोडीशी हाताला दोन्ही बोटावरती घ्यायची आणि चिकट चिपचिप लागायला लागली की आपली चाचणी तयार झालं असं समजायचं। आता तिकडे पक्की चाचणी आपली तयार झालेली आहे। जास्त पक्की सुद्धा घ्यायची नाही, कारण गुलाबजाम हे चाचणी पीत नाहीत। गुलाबजामसाठी थोडीशी चिकट चाचणी असली कीच गुलाबजाम चाचणी पितात आणि तेवढीच चाचणी गुलाबजामसाठी लागते। आता इकडे आपल्या आवडीनुसार गोल लंब्या साईजचे गुलाबजाम बनवून तुम्ही तेलामध्ये किंवा तुपामध्ये छान काळपट रंग किंवा चॉकलेटी डार्क रंग येईपर्यंत आता हे आपल्याला तळून घ्यायचे। बरेच जण इथे काय करतात, आता खव्याचे गुलाबजाम म्हटलं की लाल रंगाचे तळले की मग गुलाबजाम चवीला छान लागत नाही बरं का। त्यामुळे छान डार्क चॉकलेटी रंग येईपर्यंत खव्याचे गुलाबजाम तळायचे, म्हणजे कसे चवीला भारी लागतात बघा। आणि फुल गॅस करायचा नाही। स्टार्टिंगला जरी फुल कडकडीत तेल गरम असेल तर अगदी कमी गॅसवरती गुलाबजाम छान तळून घ्यायचे, म्हणजे मधून सुद्धा तुमचे गुलाबजाम फुलून येतात। आणि इकडे आता सर्व गुलाबजाम तळून झालेले आहेत। आता मात्र चाचणीमध्ये सोडायचे आणि मग 1-2 तास असेच बुडवून ठेवायचे, म्हणजे ते भरपूर चाचणी पितील आणि टम्म फुगतील। मग आपले खायला गुलाबजाम रेडी होतील। आता सणासुदीचे दिवस आलेले, श्रावण महिना म्हटलं की सणासुदीचे दिवस, गणपती येतो, लक्ष्म्या येतात,
त्यानंतर बरेच काही असे छोटे मोठे सण येतात, राखी, त्याच्यानंतर शेवटी दसरा, दिवाळी येतच आहे. त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे खव्याचे गुलाबजाम नक्की ट्राय करा. खूप सोपी पद्धत आहे. रेसिपी तर खूपच सोपी शेअर केलेली आहे आणि ढोबळ मनानं सांगितलेली आहे, कुणालाही समजल अशी ही रेसिपी आहे. मग तुम्हाला आवडली की नाही गुलाबजाम रेसिपी? आवडली असेल तर पटकन आता लाईक करा आणि बघा किती मस्त असा गुलाबजाम तयार झाला की नाही. चाचणी तर भरपूर पिलीच आहे, पण मधून सुद्धा रवाळ आणि खायला तर एवढा टेस्टी लागतो ना. खव्याचा गुलाबजामच खरंच खायला खूप भारी लागतो. नक्की रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला सणासुदीचे नवीन नवीन गोड धोड रेसिपीचे व्हिडिओज पाहिजे असतील तर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. बाय.